इस्लामपुरा हे नाव बदलून त्याच्या जागी नाव ठेवलं गेलंय ते कृष्णनगर. बाबरी मस्जिद चौक या चौकाचं नाव बदललं गेलंय आणि ठेवलं गेलंय ते जैन मंदिर चौक. जफर अली चौक या रस्त्याचं नाव जे आहे ते बदललं गेलं आणि त्याचं नाव ठेवलं गेलं ते लक्ष्मी नगर चौक. हे कुठे झालंय तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे पाकिस्तानमध्ये झालंय. हो, म्हणजे भारतात झालं तर तुम्हाला वाटेल काय नेहमीच आहे, नावं बदललीच जातात अशी. पण हे चक्क पाकिस्तानमध्ये झालं आणि पाकिस्तानच्या मंत्रिमंडळानं हे नाव बदलायला परवानगी दिली आहे. अधिकृतपणे ही नावं सरकारनं बदलली आहेत. ती का बदलली तर फाळणीपूर्व काळामध्ये जी नावं होती ती लाहोरमधल्या या जागांची राहावी आणि त्यातून त्यांचं जे ऐतिहासिक महत्व आहे, हेरिटेज व्हॅल्यू जी आहे ती कायम राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून इतिहास जो आहे तो कायम राहील, इतिहास पुसला जाणार नाही, बदलला जाणार नाही, यासाठी घेतला गेलेला हा निर्णय. किती महत्वपूर्ण आहे ना. पाकिस्तानचा सारखा देश जो इस्लामनं ग्रस्त आहे, जिथे दहशतवाद आहे, जिथे लष्करशाही चालते, असं आपण सातत्यानं ऐकत असतो. आपलं सरकार तरी तसं सांगत असतं. आता तिथं जर इतका पुरोगामी विचार होत असेल आणि त्यातून सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे याचं स्वागत करायला हवं. एकीकडे आपण आपल्या देशामध्ये जे जे नाव बदलणं शक्य होईल ते बदलण्याचा प्रयत्न करतो. मग फक्त इस्लामिक नावच कशाला, अगदी थोडी विचारधारेपासून वेगळी असलेली नावं ही बदलून टाका आणि तिथं नव्या विचारधाराची नावं लावा, असं सांगून जो आपण इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतोय त्याला एक मोठं असं उत्तर जे ते पाकिस्तानात मिळताना पाहायला मिळते. मुळात सलोख्यानं विकास होऊ शकतो. वादानं फक्त वादच वाढत जाईल, त्यातून विकास कुणाचाच होणार नाही. आपण इतिहास पुसला म्हणून काही इतिहास बदलणार आहे का? आपण इतिहास कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर तो कायमस्वरूपी बदलणार आहे का? डिजिटल युगात तर पूर्णपणे इतिहास बदलून टाकणं शक्य आहे का? बखरी लिहिली जात होत्या आणि त्या बखरींमध्ये लिहिलेला इतिहास हा बदलून टाकणं शक्य होत होतं, इथपर्यंत समजू शकतं. ज्यावेळेला कुठेही डिजिटायझेशन नव्हतं, कुठे दस्तावेज नव्हता, ग्रंथ नव्हते, अशा काळातला इतिहास एक वेळेला बदलला जाऊ शकतो. तुम्ही घुमट बदलला आणि त्याची मस्जिद केली आणि मस्जिदीचा वरचा घुमट कापला आणि त्याची मंदिर केली, अशा स्वरूपाचा इतिहास बदलणं शक्य होतं. पण आता तो कसा बदलणार? आणि त्यामुळे सलोख्यानं राहून, मग तो मुस्लिम वर्ग असो किंवा हिंदू वर्ग असो, दोघांनाही अतिवाद न करता जर विकासाचा विचार केला, भारतीयत्वाचा विचार केला, राष्ट्रवादाचा विचार केला तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल. पण फक्त राजकीय पोळ्या बांधून घेण्यासाठी जर आपण इस्लाम विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध इस्लाम, इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन, ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा स्वरूपाचा वाद करणार असू तर त्यातून इतिहास कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तर तो पुसला जाणार नाही. मात्र वर्तमानही पुसला जाईल आणि भविष्य अंधकारमय होईल हे समजून घ्यावं आणि जे सकारात्मक पाऊल पाकिस्तानमध्ये टाकलं गेलंय त्याचा थोडासा सकारात्मक विचार करावा, म्हणजे भविष्य थोडं उज्ज्वल असेल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटून नव्या विषयासह. धन्यवाद.